श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी आपल्या घरी नक्की कोणत्या वेळी येते? स्त्रियांनी ही कामे टाळावीत. लक्ष्मी धावत तुमच्या घरी येईल. नमस्कार. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की घराचा मुख्य दरवाजा ही एक अशी जागा आहे जी तुमच्यासाठी घरातून बाहेर पडण्याची आणि तुमच्यासाठी घरात आत येण्याची जागा आहे. परंतु घराचा मुख्य दरवाजा इतका महत्त्वाचा का आहे? कारण त्याद्वारेच तुमच्या घरात जेव्हा दुःख किंवा संकट येतं तेव्हा प्रत्येकाच्या प्रवेशाचे बिंदू हा तुमच्या घराच्या प्रवेशद्वार म्हणजेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मानला जातो. वास्तुशास्त्राविषयी बोलायचे झाले तर ज्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष दिले जाते ते म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. आज मी ज्याबद्दल बोलणार आहे ते प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, सकाळी मुख्य दरवाजा किती वाजता उघडावा? बघा, जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता तेव्हा तुम्ही झोपेतून उठल्यावर फ्रेश झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजाची कडी उघडली. आपल्या मनात एक गैरसमज आहे की लक्ष्मी फक्त संध्याकाळी येते. पण मी तुम्हाला सांगते मित्रांनो, ब्रह्ममुहूर्ताची वेळ आली तर ब्रह्ममुहूर्तावरही लक्ष्मी गरुडावर बसलेल्या नारायणासोबत प्रवास करते. तेव्हा ती कोणती लक्ष्मी असते? तर ती एक कायमची म्हणजे स्थिर लक्ष्मी आहे. कारण ती नारायणासोबत येते आणि जे लक्षणे व घुबडावर बसून फिरते ती फक्त येते आणि जाते म्हणजे ती चंचल लक्ष्मी आहे. ज्यामुळे ज्यांच्या घरी बरकत नाही, ज्यांच्या घरात बरकत आहे त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. कारण की त्यालाच वाटत असतं की घरात पैसा येत राहावा, परंतु आलेला पैसा लगेच निघून जातो. त्यामुळे अशा पैशांना महत्त्व नसते. पैसा जास्त काळ सोबत राहावा. जसे की जर तुम्हाला पैसा, दागिने कायमस्वरूपी मालमत्ता म्हणून ठेवायची असते तर त्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजा ब्रह्ममुहूर्तामध्ये किती वाजता उघडावा हे लक्षात घ्या. मित्रांनो, वेळ स्वतः ठरवा. कारण प्रत्येकाची उठण्याची स्वतःची पद्धत असते आणि वेळ वेगळी असते. त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा प्रकाश येण्यापूर्वी म्हणजेच सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्यकिरणे पूर्णपणे उगवण्याआधी दरवाजा स्वच्छ करा. आपण हे केले, या नियमांचे पालन केल्याने घरात जी काही गरिबी आहे त्यातून नक्कीच तुम्हाला मुक्तता मिळते. बघा, फक्त एक गोष्ट केल्याने आपण गरिबीमुक्त होतो असे नाही. गरिबी ही अशी गोष्ट आहे की धर्मग्रंथात गरिबी ही रक्ताच्या बीजासारखे असते असे म्हटले आहे. म्हणजेच काय? तुम्ही रक्तबीजाला जाणता, कारण माता दुर्गा त्याला मारायच्या. त्याच्या रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडत होते. त्याच्यापासून एक नवीन राक्षस जन्माला येत असेल. या एका थेंबाप्रमाणेच गरिबी आहे. एक कर्ज घेतले तर दुसरे घेतले आणि काही अडचण आली तर असे होते. कोणतेही एक गोष्ट करून गरिबी दूर होत नाही. असे समजू नका की तुम्ही अशी पूजा करत राहा, पण तुम्ही जर नियम न पाळता पूजा केली तर लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मीला बोलावण्याची हीच योग्य वेळ आहे. यावेळी मुख्य द्वार उघडा. बरं, आता तुम्हाला मुख्य द्वार उघडण्याची वेळ माहीत आहे. दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमचे घर स्वच्छ केले पाहिजे. तुम्ही खोल साफसफाई करू शकता, जी तुमच्या स्वयंपाकघरात, किचन आणि त्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता तुम्ही स्वतः केली पाहिजे. त्यानंतर आधी बाहेरची साफसफाई करण्याची चूक कधीही करू नका आणि मग आपल्या साफसफाईची सुरुवात प्रथम आपल्या स्वयंपाकघरातून झाली पाहिजे.
अतुल साफसफाई केल्यावर ती मुख्य दरवाजापाशी येते. उलट काम कधीच करू नका. कारण बघा, साफसफाई म्हणजे फक्त साफसफाई होत नाही, तर नकारात्मक आहे, गरिबी आहे, जी आपण घराबाहेर ढकलतो. बाहेरून कधीही आत आणू नका. ही चूक तुमच्या घरात कधीही घडू नये. झाडू नेहमी सकाळीच असतो, ते आतून बाहेर लावावे. शेवटी तुम्ही तुमच्या घरातील सर्व कचरा जेथे मुख्य दरवाजा आहे तेथून काढून भरावा आणि त्यानंतर तुमचे घर म्हणजे मुख्य दरवाजा पूर्णपणे धुवून टाकायचा. कमीत कमी थोडे पाणी घ्या, फक्त ते तिथे फेकून द्या. हे आवश्यक आहे, कारण गरुड पुराणातही पितरांचा उल्लेख आहे. आपल्या दारात मुख्य दरवाजा आपण धुतला तर पितरांना समाधान मिळते, त्यांना शांतता, शीतलता मिळते. म्हणून दार धुवा. आता जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी थोडे पाणी कापडावर घेऊन ती जागा व्यवस्थित पुसून स्वच्छ करा. कापड आणि पाण्याने तेच पूर्णपणे स्वच्छ करा. गोमूत्र, हळद आणि गंगाजल मिसळल्यास किंवा सर्वप्रथम गोमूत्र नंतर गंगाजल, हळद मिसळून घराच्या मुख्य दारापाशी शिंपडा. कारण काही चांगली गोष्ट देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करते आणि काही वाईट गोष्टी देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करते. म्हणून प्रवेशद्वार खूप चांगले ठेवा की इतकं सकारात्मक होईल की कोणतीही गोष्ट तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. मित्रांनो, तुमचा मुख्य दरवाजा इतका शक्तिशाली आणि प्रभावशाली बनवा की सर्व नकारात्मक आणि वाईट गोष्टी ज्या काही घडतील ते हे मुख्य दारावर संपेल आणि तुमच्या घरात फक्त चांगले आणि आनंददायी प्रसंग घरात येऊ शकतील. हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. म्हणून एक गोमूत्र शिंपडा, त्यानंतर स्वस्तिक बनवावे लागते. कारण तुमच्या घराच्या मुख्य दारावरील उंबरठा रोज स्वच्छ करा. जर तुम्हाला स्वस्तिक बनवायचं असेल तर तुम्ही ते तुमच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूंनी बनवावे. त्यामुळे तुम्ही हळद आणि गंगाजल मिसळून थोडेसे कुंकू घेऊन स्वस्तिक म्हणून असे करायला सुरुवात केली तर रोग घरातून निघून जाईल, भांडणे दूर होतात आणि समस्या थांबतात. हळूहळू घरात सकारात्मकता येऊ लागते. चांगल्या गोष्टी येऊ लागतात. पण काही लोक खूप अस्वस्थ होतात. त्यांना असे वाटते की ते फक्त 10 दिवस करतील आणि मग काहीतरी चमत्कार होईल किंवा परिणाम लगेच दिसेल अशी काळजी करत बसतात. परंतु याचा काहीच उपयोग होत नाही. बघा मित्रांनो, जेव्हा या गोष्टीचा प्रभाव पडू लागतो तेव्हा ते खूप प्रभाव देतात. परंतु या गोष्टी करण्यात तुमचा बराच वेळ जातो. यास 6 महिने लागतात, कधीकधी 1 वर्षही लागतं. परंतु हा प्रभाव बराच काळ टिकतो. 1 महिना किंवा 2 महिने तुम्ही तुमच्या घरापासून कुठेतरी बाहेर जातात व तुम्ही आजारी पडतात आणि मग तुम्ही हे करू शकत नसाल तरीही त्यांचा प्रभाव तुम्हाला जाणवतो. म्हणून एक काम नक्की करा. आता आणखीन एक गोष्ट सांगते. सर्व गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे करा. तुम्ही तांदळाचे पीठ घ्या. बाजूला मुख्य दरवाजावर छोटे स्वस्तिक बनवा आणि ते बनवल्यानंतर तुम्ही सकाळी जिथे थोडी हळद तांदूळ घेऊन त्याची पूजा करा. नंतर एक लहान फूल तिथे ठेवा. याप्रमाणे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावर कोणी पाऊल टाकू नये. कोणाचा सुद्धा पाय तिथे लागू देऊ नका. कारण जर तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तिथे छोटासा दिवा लावा आणि नंतर लक्ष्मीचे रूप लक्षात घेऊन लक्ष्मीचे स्मरण करून तिथे पूजा करा. त्यामुळे तिच्या पूजेत फारसे काही लागत नाही. फक्त तांदूळ ठेवा. ह्या 3 वस्तूंनी तिची पूजा करावी. स्वस्तिक किंवा तुम्ही बनवलेलं फूल
तुम्ही देवीला लक्ष्मीचे पायसुद्धा बनवू शकता. या दरवाजातून माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून उंबरठ्याची पूजा केली जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी निश्चितच वेळ लागतो, पण ज्या भक्तावर लक्ष्मी देवी खुश होते व ती तिच्याकडे धावत जाते. आईला जास्त खुश करण्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज नाही. परंतु लक्ष्मी माता खरंच खूप गोड आहे, दयाळू आहेत. जर तुम्ही समस्यांशी झगडत राहता, पुढे जात राहा. अनेक दिवस अशी पूजा केली नाही तर तेही निरुपयोगी आहे. यापेक्षा मी हेच म्हणेल, तुम्ही ते करूच नका. पण करत असाल तर ही फक्त विश्वासाने नियमांना चिकटून राहा. हे म्हणजे पालन करा, ते सोडू नका. करत राहा. नक्कीच देवी लक्ष्मी तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला नक्कीच देईल. आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.